आज आपण घरच्या घरी मऊ आणि परफेक्ट व्हेज मोमोज कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मोमोजचं पीठ तयार करूया। मी एका भांड्यात 2 वाटी मैदा घेतला आहे। त्यात अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर घालून चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊ। हे जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही। थोडं पीठ मळून झालं की त्यात तेल घालायचं आणि परत चांगलं मऊसर मळून घ्यायचं। पीठ हे जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही। आता हे पीठ मळून झाले आहे। अर्धा तास झाकण ठेवून भिजत ठेवू। पर्यंत स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल घेतले आहे। त्यात 1 चमचा बारीक कापलेला लसूण, 1 चमचा बारीक कापलेलं आलं, थोडं परतून घेतलं आणि नंतर एकदम बारीक कापलेली मिरची टाकली आणि हे सगळं सोनेरी होईपर्यंत परतून घेतलं। मग त्यात 1 बारीक कापलेला कांदा, तो थोडा परतून घ्यायचा। मग त्यात 2 वाटी किसलेले कोबी, 1 वाटी किसलेले गाजर, 1 बारीक कापलेली शिमला मिर्च, थोडं चवीनुसार मीठ, 1/2 चमचा काळी मिरी टाकली आणि त्यात 2 चमचे सोया सॉस टाकून हे 1-2 मिनिटे फुल गॅस करून परतून घेतलं। आता इथे थोडी कोथिंबीर टाकू। मग त्यात 1 चमचा कॉर्न स्टार्च थोड्या पाण्यात मिसळून टाकायचं आणि 1-2 मिनिटे परतून घ्यायचं। कॉर्न स्टार्चने स्टफिंगला छान बाइंडिंग येतं आणि भाज्यांना पाणी सुटत नाही। बटर टाकू, त्याने टेस्ट छान येते। मग हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवायचं। आता पिठाला पण अर्धा तास झालेला आहे आणि स्टफिंग पण पूर्ण थंड झाले आहे। त्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन कडेकडेने पातळ लाटून घेऊ आणि स्टफिंग भरून त्याला छान शेप। मोमोजला कोणत्याही प्रकारचा तुम्ही आकार देऊ शकता, ते तुम्ही बघू शकता। मी इथे 4 प्रकारचे मोमोज बनवले आहे, तुम्ही बघू शकता। आता एका स्टीमरला तेल लावून हे मोमोज त्यावर ठेवू, म्हणजे ते चिटकणार नाही आणि 10-12 मिनिटे वाफवून घेऊ।